आता आम्हाला संपूर्ण ताट वाढलेलं आहे। इथं मसाले भात आहे, इथं सांबर भात आहे, इथं एक भाजी आहे, इथं बटाट्याची भाजी आहे आणि इथं चटणी आहे। तर पिठापूरपासून अगदी 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला इथं आल्या सत्यनारायण मंदिर लागतं। तर ते अशा प्रकारे आहे। तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात हे कशा पद्धतीने मंदिर आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं। सत्यनारायण मंदिर आहे या ठिकाणी। तर अगदी पिठापुरमच्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती ओडिशाला जाताना, जगन्नाथपुरीला जाताना आपल्याला या ठिकाणी हे मंदिर लागते। अगदी बालाजीगत हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। तर मंदिर हे अशा प्रकारे आहे, अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। तर आपण पाहू शकता। ही मंदिराची आतली बाजू आहे आणि इकडे सगळं होम हवन सुरू आहे आणि आम्ही जे थांबलो ते दर्शन रांग आहे। तर आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, फोटो अलाउड नाही, शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे आतमधली शूटिंग काय आता मी काढत नाही। बाहेर आल्यानंतर सांगतो कसं होतं दर्शन। सत्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही सध्या भोजन प्रसादीच्या रांगेमध्ये उभे आहोत। इथं मोफत भोजन प्रसादीची सोय आहे। आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो इथलं जेवण। आंध्र प्रदेशमध्ये स्वामी सत्यनारायण मंदिरामधले जेवण कसे असते तर आपण पाहूयात पुढे। तब्बल 1 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर आम्हाला आता आम्ही फक्त बसलोय, अजून जेवण पण नाही वाढलेलं। तर असा प्रकारे हा संपूर्ण हॉल फुल भरतोय लोकांनी। तर इथलं जेवण पाहूयात आपल्याला काय मिळतंय। केळीच्या पानावरती जेवण मिळणार आहे। तर ही फार उत्तम सोय त्या ठिकाणी यांनी जेवणाची केलेली आहे। जेवण आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय वाढलेलं आहे ते। आता आम्हाला संपूर्ण ताट वाढलेलं आहे। इथं मसाले भात आहे, इथं सांबर भात आहे, इथं एक भाजी आहे, इथं बटाट्याची भाजी आहे आणि इथं चटणी आहे। तर अशा पद्धतीने आमची संपूर्ण ताट म्हणजे जेवायला वाढून झालेली आहे आणि इकडं यांनी जेवण सुरू केलेलं आहे। तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर कधी या प्रवासात असाल आणि श्रीशैलमवरनं किंवा पिठापूरवरनं जर पुरीला जात असाल तर या सत्यनारायण भगवानांच्या मंदिरामध्ये नक्की थांबा आणि आवर्जून या प्रसादाचा आस्वाद घ्या। खूप सुंदर, खूप ऑथेंटिक, खूप छान असा हा प्रसाद आहे। चविष्ट तर भरपूर आहे आणि प्रसाद असल्यामुळं त्याला जी काय एक अप्रतिम पवित्रता आलेली आहे त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती इतकी भारी लागते, खूप छान लागते। तुम्ही आवर्जून हा प्रसाद घ्यायला नक्की या। खूपच ऑथेंटिसिटी इथं जपली जाते, खूप छान आहे। प्रसादाबद्दल काय म्हणणं आहे? जेवण खूप अप्रतिम होतं। जेवण अप्रतिम होतं का? दाखव बरं एकदा। हे बघा कसे अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे। सरकारचं पॅंगल थांबा, इकडून अंधार आला। एक नंबर केळीच्या पानावरचं जेवण सांगायचं। आता गाडीत बसून सुस्ती डायरेक्ट। महाप्रसादाचा आस्वाद घेऊन आता आम्ही आलेलो आहोत। तुम्हाला जर महाप्रसादाचा आनंद किती मिळाला या आमचा बघायचा असेल तुम्ही बघू शकता। या बघा या साईडकडे बघा महाप्रसादाचा पोटभर आनंद घेतलेला आहे, भरपूर ताक मारलेले आहे। पोटभर म्हणजे तुम्हाला काय सांगू, याची टेस्ट, याची चव काय सांगू, आपण तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय हे तुम्ही उपभोगूच शकत नाही। तुम्हाला इथे यावं लागेल। त्यांची जी पद्धत, सुरुवातीला केळीचं पाणी देणार, त्याला तुम्हाला पाणी देणार, ते धुवायचं, त्याच्यानंतर मग तुमचं सत्यनारायण भगवानांची पहिली आरती होणार, त्यांना आपण कृतज्ञता भाव व्यक्त करणार की आम्हाला आज भोजन प्राप्त करून दिले, तुमची कृपा अशीच राहू द्यावी आणि मग ते वाढायला चालू करतात। ही जी काही पद्धत आहे, ज्या पद्धतीने जेवणाची चव आहे खरोखर अप्रतिम आहे। तुम्ही या उपभोग घ्या, आनंद घ्या, नक्कीच तुम्ही म्हणणार की हे खूप छान काम झालेलं आहे। तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि इतर लोकांना सुद्धा दाखवा की असं काहीतरी भाग किंवा असं काहीतरी मंदिर आहे, अशा प्रकारची सोय 100% तुम्ही आनंदी व्हाल।
आणि म्हणणार की हे खूप छान काम केले. अशा पद्धतीने हा सत्यनारायणाचा महाप्रसाद होता. जसं की एखाद्याच्या पूजेमध्ये किंवा लग्नाच्या पूजेमध्ये सत्यनारायणाचा आम्ही प्रसाद खायचो. तर आज प्रत्यक्षात त्या देवाचा इथं स्वतःहून बोलवून आम्ही समजतो की आम्हाला स्वतःहून बोलवून त्यांनी आज आम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ घातला. तर खूपच छान वाटलं. तुम्हीसुद्धा या. तर आत्ता आम्ही ओडिसा जगन्नाथपुरीच्या दिशेने चाललो आहोत. तर तो व्हिडिओ पुढच्या भागामध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.